राजपुरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक सुनील शेठ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाभलाय, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते अफजलभाई सुतार आणि ॲडव्होकेट संजयजी जगम साहेब यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. प्रवीण शेठ भिलारे आणि त्याचबरोबर रमेश शेठ चोरमळे यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक लाभलंय, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. टोटल आजच्या दिवसामध्ये 15 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. काल आपण एक मॅच पेंडिंग ठेवली आहे, ती पुढे चौथ्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. चौथ्या त्या 5व्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल ती मॅच. आज आपले हेच प्लॅनिंग्स राहतील की जितक्या जास्त अधिक मॅच आपण कव्हर करू शकतो वेळेमध्ये तितक्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहोत. त्यामुळे पहिली मॅच सुरुवात केली जाईल शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि सुभेदार वॉरियर्स या दोन टीम मध्ये. टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केलं बॅटिंग. आणि चला जशी मॅचला सुरुवात केली जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील भिवंडीचे एक गोड आवाज. विशाल पाटील सरांना आपण इन्व्हाइट करूयात या मॅचच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावामध्ये. बघा, काल देखील एक सूचना आम्ही दिली होती आणि ही सूचना नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट, कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. बॉल जेव्हाही बाहेर जातो प्लीज आणून देत जावा, कारण भरपूर सारे आपले अन्य खेळाडू, आपले प्रेक्षक महाबळेश्वरचे ही स्पर्धा पाहण्याकरिता आलेले आहेत. आणि तुम्हाला सर्वांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. आणि त्यातल्या त्यात जेव्हाही बॉल बाहेर जातो ना प्लीज तो आणण्यामध्ये थोडं सहकार्य आम्हाला करा. थँक्यू सो मच मोनीजी पाटील सर, ज्यांचा गोड आवाज तुम्ही कालच्या रात्रीमध्येही ऐकला आणि भरपूर साऱ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी अगदी स्टार्टमध्ये केला. आजच्या दिवसाची सुरुवात जशी झाली ग्रामीण टेनिस क्रिकेट विषयी त्यांनी सांगितलं की या वाहिनीची सुरुवात, महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास आणि ऑल ओव्हर आज जर पाहिलं गुजरात, चेन्नई, गोवा अशा विविध विभागामध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन भरपूर साऱ्या चांगल्या स्पर्धा या टीमने टेलिकास्ट केलेल्या आहेत. बट त्यातल्या त्यात या स्पर्धेची एक वेगळीच मजा, ज्या मजेविषयी मी उल्लेखही कालच्या रात्रीमध्ये केला होता की एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून फार फेमस आहे, बट त्यातल्या त्यात या विभागाचं क्रिकेट त्यापेक्षाही जास्त फेमस आहे. तुम्हाला थोडा स्पेशल आहे आणि इथे हा अंडरआर्म फॉर्मॅट आहे आणि फॉर्मॅट कोणताही असो तर ॲज अ प्लेअर तुम्हाला त्या कंडिशन्समध्ये स्वतःला ढालता आलं पाहिजे, ती महत्त्वाची गोष्ट असते. आता वाईड ऑफ ऑप्शन बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह केला, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा पलीकडे आणखीन एक चौकार इथे येतोय आणि या 4 धावा बॅटमधनं आता येतात. या आधी जो चौकार आला होता परत एकदा फुल लन बॉल, डॉट बॉल दरम्यान येतोय. 3 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेले आहेत. आता हे ड्राईव्ह करायचा होता समोरच्या दिशेने, फटका फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो, डॉट बॉल येतो आणि अजूनही या फर्स्ट ओव्हरमध्ये एका बॉलचा खेळ बाकी आहे, एक बॉल अजूनही बाकी आहे, शेवटचा बॉल.
आणि इथं रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं बट प्रॉपरली एक्झिक्युशन नाही आहे. डॉट बॉल आहे तो. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम टोटल जर आपण बघली तर रनचा आहे 13 आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावली नाही. आणि बॅटर्स प्लस फिल्डिंग टीम 3 ओव्हर नंतर ब्रेक असेल तेव्हा तुम्हाला चर्चा करायचं असेल तर नक्कीच करा, बट त्याआधी प्लीज थांबू नका. ही महत्वाची सूचना. थोडं लक्ष ठेवा या गोष्टीकडे. 3 ओव्हर नंतर ऑफिशियली 2 मिनिटं आम्ही तुम्हाला देणार आहोत ब्रेकसाठी, बट त्याआधी प्लीज थांबू नका. सेकंड ओव्हर आणि पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप. आणि कालच्या रात्रीपासून जितके रिव्हर्स फटके पाडलेत त्यातला त्यात स्वीपचा फटका असेल जितके आम्ही पाडलेत. आणि खरं तर बघा अंडरआर्म क्रिकेट फार रेअरली कव्हर करण्याची संधी मिळते, पण त्यातला त्यात फार इंटरेस्टिंग हा देखील फॉर्मॅट आहे. आणि एक चांगला फटका. क्या बात. अडकीन एक चौकार येतो आणि सध्याच्या घडीला ना सुरुवात जबरदस्त आहे. कारण फर्स्ट जेव्हा तुम्ही बॅटिंग करता कोणती गोष्ट मॅटर करते की तुम्हाला स्टार्ट चांगला हवा आहे आणि स्टार्ट सध्याच्या घडीला चांगला मिळाला बॅटिंग टीमला. यावेळेस चॉप केला हा बॉल देखील गॅप मध्ये. इथेही 4. दोन्ही टीम्स एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समॅन बॉलर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील आहे. परत एकदा रिव्हर्स. इथेही मिळतील 4. क्या बात आहे. आणि या ओव्हरमध्ये 4 चेंडू डिलिव्हर झाले. 4ही चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेरच गेलेत. लगातारचे 4 चौकार इथे आले. दबाव आता गोलंदाजावरती आहे कारण रन्स वेगाने येतात. नेक्स्ट बॉल. आताही चॉप केला पण आता येतोय डॉट. बॅटर खुश नाही आहे स्वतःवरती राहुल, कारण ज्या प्रकारे त्याने पहिले 4 फटके एक्झिक्यूट केले होते त्याला अपेक्षा होती की हा 5वा बॉलही आपल्याला त्याच दिशेने पाठवायचा. बट गोलंदाजाचं कौतुक करेन की लाईन आणि लेंथमध्ये थोडे चेंजेस तिथे पाहायला मिळाले. परत एकदा रिव्हर्स पण आता फिल्डर आहेत. येतोय नो बॉल. ओ माय गॉड. असं वाटलं की षटक समाप्त झालं, बट नो बॉलचा इथं इशारा आला. आणि खरं तर आमची मॅनेजमेंट कमिटीचं मी जितकं कौतुक करेन तितकं कमीच आहे. थोड्या वेळा आधी थोडा पाऊसही पडला, बट त्यात नंतर पाऊस पडू द्या, वारा येऊ द्या, वादळ येऊ द्या, स्पर्धा थांबणार नाही. त्यासाठी कौतुक नक्कीच वागलं हवंय. आणि घडलं का बॅटर वॉक करतात, फिल्डर सेलिब्रेट करतात, बट डिसिजन काय? डिसिजन बघा अंपायरचं अजूनही आलेलं नाहीये. अंपायरचा निर्णय इंटरेस्टिंग असेल कारण बॅटर राहुल अगदी कॉन्फिडेंटली क्रीज सोडून निघाले. बट प्रश्न हाच आहे की बॉल 1 बाउन्स गेला की डायरेक्टली गेला. डायरेक्टली जर गेला असेल तर विकेट असेल, 1 बाउन्स जर गेला असेल तर 4 मिळतील. निर्णय आला आहे विकेट. पगली सफलता. बॅटर बाद झाला राहुल. बॉल डायरेक्टली गेला हेच कन्फर्मेशन अंपायर्सने दिलं. आणि स्कोर कार्ड सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर झटका हा पगला लागला. आणि स्कोर कार्ड 30 ऑन द बोर्ड. 30 धावा फलकावरती. आणि क्रमांक 3 वरती बॅटर आता दाखल झालाय. रोहित आला बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 3 वरती. पॅन वरती बॉल होता. प्रज्वल चांगला खेळलाय आतापर्यंत. प्रज्वलचा बॅटमध्ये आपण फर्स्ट ओव्हर मध्ये 2 चौकार त्याचा बॅटमधनं येताना आपण पाहिले होते. आणि त्याचमुळे कुठेतरी तो क्रीज वरती उभा आहे. प्लस पॉइंट बॅटिंग साइड साठी. हलक्या हाताने खेळला. फ्लिकचा फटका. गॅप मध्ये बॉल. मिळतील 4. बघा अंडरआर्म क्रिकेट त्यातल्या त्यात बॉक्स क्रिकेट म्हटलं तर ॲज अ बॅटर तुम्हाला अतिरिक्त काही गोष्टी करायचं नसतात. तुम्हाला बॉलला फक्त टाइम करायचं असतं, गॅपमध्ये ढकलायचं असतं. आणि तेच काम इथे प्रज्वल भरपूर चांगल्या पद्धतीने करतोय. आणि खिनिग येतोय त्याचा बॅटमधनं हा चौकार. आणि असेच फटके तर हवे आहेत. आजची दुसरी रात्र आहे. बॅटल सध्या सगळीला आपल्याला सुभेदार वॉरियर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर. ड्राईव्ह आणखीन एक जबरदस्त फटका. इथे मिळतील 4. सलगचा 3रा चौकार आलाय प्रज्वलचा बॅटमधनं. यात नंतर होणारा सामना नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये शुभराज्य महाबळेश्वर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बट रन्स इथे थांबत नाहीयेत. बाउंड्रीचा सिलसिला थांबत नाहीये. आणखीन एक चौकार इथे आलाय 4चा मदतीनं. टीम टोटल आता 47 धावा फलकावरती. आणि आता दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळत. बघा या शॉटाला गोलंदाज देखील थोडे डबल माइंडेड नक्कीच होऊ शकतात. कारण प्रत्येकी बॉल जेव्हा बाउंड्री लाईनच्या दिशेने जातो थोडा विचार करावा लागतो की एक्झॅक्टली बॉल कुठे टाकायचा. पण हे काय
आणि या क्षणाला ना जर अशा प्रकारे तुम्ही फिल्डिंगमध्ये एफर्ट्स द्याल ना तर कमबॅक होणं अवघड आहे. कारण बाउंड्री डायमेन्शन तितके मोठे नाही आहेत. तुम्ही अगदी क्लोज उभे आहेत आणि क्लोजमध्ये तुम्ही फिल्डिंग करतात. बॉल फील्ड करणं असंही अवघड आहे. ऑलमोस्ट विकेट आलीच होती. प्रयत्न फार चांगले लागले फिल्डरचे. पण येतो हा डॉट आणि अशा प्रकारे आता खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरता रनचा आगेत 52 आणि खेळ लागलाय 12 चेंडूंचा खेळ लागला. एका बाजूने आपल्याला शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला फाईट करताना त्यांचा अगेन्स्ट पाहायला मिळत आहे सुभेदार वॉरियर्स. 3 ओव्हरमध्ये 52 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंचा आणखी खेळही लागला. बघा सुभेदार नावही जेव्हा आपण ऐकतो, शिवप्रेमी नावही आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपण डायरेक्टली महाराजांच्या काळामध्ये पोहोचतो. आणि ही 2 नावं ऐकता एक गोष्ट कॉमन आहे की या 2 नावांनी एकच गोष्टीची प्रेरणा आपल्याला मिळते. ती प्रेरणा म्हणजे लढणं, हार न मानणं, प्रयत्न करत राहणं. या गोष्टी या दोन्ही नावांनी नेहमीच आपल्याला अगदी प्रेरणा देतात. पण इथे सुरुवात झाली आहे विकेटने. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळेल गोलंदाज तेजसला. काही चेंजेस फिल्डिंगमध्ये केले जात आहेत. नेक्स्ट बॉल थाईजवरती आदळला बट इथे काय घडलंय? रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी निघाली विकेट. झटका आता हा लागलाय 3रा. बघा प्रत्येकी संघामध्ये जर आपण काउंट केलं तर 6 प्लेयर आहेत आणि त्यामुळे ना ऑल आउट देखील संघ लवकर होऊही शकतो. कारण फक्त 5 विकेट तुमच्याकडे आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी तुम्हाला विकेट सांभाळणं ही गोष्टी तितकीच महत्त्वाची होऊन जाते. पण सध्याची परिस्थिती जर आपण बघली तर आता बॅटर दाखल झालाय क्रमांक 5 वरती. अवधूत आला. अवधूत सोबत आता प्रज्वल आहे. 2 युवा बॅटरची जोडी. नो बॉल कॉल आणि बॉलही निसटलाय. मिळतील या 5. चुका होत आहेत. चुका वारंवार घडतात आणि महत्वाची गोष्ट काय की या ओव्हरमध्ये 2 विकेट आले. त्यात नंतर तुम्हाला बॅटर्सवरती प्रेशर क्रिएट करायचा होता. पण त्यावेळेला तुम्ही वाईड लाईन बॉल टाकतायत. थोडा चुकीचा निर्णय. हा फटका लाजवाब. इथे मिळतील 4 धावा. बघा चर्चा आपण करत होतो की विकेट 2 जरूर आले. त्यातनं प्रेशर बिल्डअप होऊ शकला असता. पण गोलंदाजाने मिस्टेक कुठे केली की तो जो बॉल डाऊन द लेग साईड पडलाय तिथे ज्या 5 धावा आल्या ना त्या 5 धाव्यांनी बॅटर्सवरनं प्रेशर रिलीज केला आणि त्याचमुळे आता प्रज्वल पुन्हा एकदा फ्रीली माइंडसेटने खेळतोय. आणखीन एक लाजवाब फटका. इथे मिळतील 4 आणि 4च्या मदतीनं आता टीम टोटल स्कोर कार्ड 65 ऑन द बोर्ड. 65 धावा फलकावरती आहेत आणि अडचणी आता वाढतात सध्याच्या घडीला सुभेदार वॉरियर्ससाठी. लीडिंग एज गॅपमध्ये बॉल बट फिल्डिंग चांगली. हाना सुरू जरूर होता पण त्यामध्ये 1 धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं आता स्कोर कार्ड 66 वरती जाऊन पोहोचलाय. 66 ऑन द बोर्ड. कालची रात्र फार इंटरेस्टिंग रागली. खेळही जबरदस्त रागला. सह्याद्री वॉरियर्स अनबीटन रागली कालच्या रात्रीमध्ये. त्यातल्या त्यात प्रकाश वॉरियर्स ती देखील टीम अनबीटन रागली. हा फटका लाजवाब. कव्हर ड्राईव्ह मिळतील 4 आणि अशा प्रकारे खेळ आता समाप्त झाला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरचा अखेरता रन सागे 70. खेळ लागला 1 ओव्हरचा. चला फिल्डिंग टीम थांबू नका. फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. पुढील ओव्हरला सुरुवात करा प्लीज. 4 ओव्हरचा अखेरता 70 झालेले आहेत आणि रन्स म्हणतायत. आपण पहिला सामनापासून पाहिलेला पहिला सामना काय जबरदस्त राहिला होता. बेरीज वर्ल्डचा अगेन्स्ट सह्याद्री वॉरियर्सने 115 बनवला. 70 झालेले आहेत. 1 ओव्हरचा खेळ राखला. आता बॉलर तयार होतात लास्ट ओव्हरमध्ये. श्रीतेश तयार होतं. गोलंदाजी मार्क वरती लास्ट ओव्हर मॅटर करेल फिल्डिंग टीम साठी स्पेशली जास्त. रिव्हर्स आणि सुरुवात इथेही 4ने केली आहे प्रज्वलने. तेच मी म्हटलं ना की हा खेळाडू खास आहे आणि त्यातल्या त्यात खास परफॉर्मन्स तो देतोय या मॅच मध्ये. ही माहिती माझ्यापर्यंत मंथनने पोहोचवली होती की हा एक चांगला खेळाडू आहे आणि त्यातल्या त्यात चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घडीला त्या सामन्यामध्ये देतोय. आणि इथे हा डॉट बॉल जरूर आला पण इंडिव्हिज्युअली प्रज्वल सध्याच्या घडीला खेळतोय 49 वरती खेळतोय.
आणि आणखीन एक अर्धशतक सध्या सगळीला ऑन द वे आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय. 49 वरती नॉट आउट खेळतोय प्रज्वल. आणि हा बॉल आता चांगलाच टाकला. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. अर्धशतकाची चर्चा जिथे सुरू होती तिथे आता डॉट बॉलची कहाणी लिहितोय गोलंदाज श्रीतेश. कारण गेल्या 3 चेंडूंवरती एकही धाव आली नाहीये. हलक्या हाताने खेळलाय. बॉल फील्ड झालाय बट नो बॉल. नो बॉल. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल असं वाटलं की लगातारचा चौथा डॉट बॉल इथे आला की काय, बट तसं काही नाहीये. इथे गोलंदाजाकडून मिस्टेक झाली. दॅट्स माय एक्स्ट्रा रन आता बॅटिंग टीमला मिळेल. 49 वरती स्टील नॉट आउट आहे प्रज्वल. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केला या फटक्यासोबत. अर्धशतक कंप्लीट. कालच्या रात्रीची सुरुवात देखील अर्धशतकाने झाली होती. ते अर्धशतक सुजलने बनवलं होतं आणि इथे अर्धशतक प्रज्वलने बनवलंय. स्पेशली जितके युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात ना, सर्वांनी इम्प्रेस केलंय. इथे अतिरिक्त रन मिळाल आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला टीम टोटल 80. 80 धावा फलकावरती आणि आणखीन बॉल राखले त्या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा एक. दिशा खराब. इथे एक्स्ट्रा रन मिळेल. बघा युवा बॅटर्स मध्ये जर आपण विचार केला, सुजल, आदेश, त्यानंतर दीपेश, भरपूर सारे अर्धशतक आले. त्यातल्या आता युवा बॅटर्सने ते जास्त अर्धशतक बनवलेत. फुल टॉस. ड्राईव्ह केलाय आणि या फटक्यासोबत हे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या टोटल 85 ऑन द बोर्ड आणि 86 एक चांगला टोटल सेट केलाय शिव प्रेमी क्षेत्र महाबलेश्वर टीमने अगेन्स्ट टीम सुभेदार वॉरियर्स. टॉस आपण करूया. दोन्ही टीम्सला आमंत्रण मी कधीच दिलं, बट दोन्ही टीम्सचे कॅप्टन तुम्ही पोहोचाय विनंती आहे. नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये स्वराज महाबळेश्वर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. टॉस आपण करूया. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा लवकरात लवकर. शिव प्रेमी सुभेदार वॉरियर्स तुम्ही देखील सलामीची जोडी रेडी ठेवा. लगेच पाठवा ही देखील विनंती असेल. सर टॉस साठी पोहोचा ही विनंती आहे. पुढील सामना नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम स्वराज महाबळेश्वर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला पण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. नटराज टीमचे कॅप्टन आलेले आहेत. स्वराज महाबळेश्वरचे कॅप्टन स्वराज महाबळेश्वरचे कॅप्टन आपण पोहोचाय विनंती असेल. अपोनंट टीमचा कॅप्टन आहे टॉस बॉक्स मध्ये. स्वराज महाबळेश्वरचा कॅप्टन चला आपणही पोहोचा. टार्गेट 86 आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी बॅटर तेजस आणि त्यांचा समवेत रोहित आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय. बॉलर स्वप्नील. स्वराज महाबळेश्वरचे कॅप्टन तुमचा प्रतिस्पर्धी कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रेडी आहे. तुम्ही देखील पोहोचा. पहिलाच बॉल फटका जबरदस्त होता. क्वालिटी स्ट्रोक होता, बट फिल्डिंग त्यापेक्षा देखील जास्त क्वालिटीची होती. डॉट बॉलने सुरुवात. आता ड्राईव्ह केला आणि आता चान्स नाहीये. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला चौकार येतो या दुसऱ्या सत्रामधला. 86 रनचे जागे आणि इतका सोपा जाणार नाहीये. तुम्हाला बरोबर ऑलमोस्ट 17 किंवा त्यापेक्षा जास्त करायचं आहेत. आणि एक चांगला फटका. बॅक टू बॅक 2 चांगले फटके येतात. तेजस यांचा बॅट मधनं येतोय हा चौकार. स्कोर कार्ड आता 8 वरती जाऊन पोहोचलाय. 8 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आणि आता यस्टनचा वेध. क्लीन बोल्ट. पहिला धक्का. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. बॅटिंग टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू नाहीये. बॅटर तर आकाश बॅटिंग करण्यासाठी आलाय. आणि परत एकदा यू मिस.
but I will definitely hit clean bolt. आणखीन एक सफलता. या आधी 2 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेले, आता त्यानंतर 2 बॅटर डगआउट मध्ये पोहोचलेत. गोलंदाजी अव्वल दर्जाची लागली या पहिल्या षटकामध्ये. 8 धावा स्कोर कार्ड वरती, झटके देखील 2 लागलेत आणि सध्याच्या घडीला कार्य अवघड झालंय बॅटिंग टीमसाठी. डॉट बॉल येतो, पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा, धक्के 2 लागलेत आणि खेळ लागला येतं 4 ओव्हर. 4.5 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणखीन करायचा 78 धावा आणखीन करायचं आहे देत्या 4 ओव्हरमध्ये. रिक्वायर रेट ऑलमोस्ट आता 20च्या भेटीस पोहोचला आणि आता जर त्या रिक्वायर रेटला तिथनं तुम्हाला खाली आणायचं तर प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला मिनिमम 5 तरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील, तेव्हा जाऊन काम बनेल, अदरवाईज अवघड. सेकंड ओव्हर, बॉलर रोहित, पहिलाच बॉल चांगलाच टाकला, बॅक ऑफलाईन बॉल होता. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या ओव्हरची, हेच तर हवंय फिल्डिंग टीमला. नो बॉल कॉल, बॉल गॅप मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 5 मिळतील. स्कोर करता 13 वरती जाऊन पोहोचला. 73 स्टील करायचं, बॉल रागलेत येते 23 या सेकंड इनिंग मध्ये. 23 मध्ये 73 करायचं. कार्य अजूनही अवघडच, पण अवघड कार्यही साध्य होतात, पण ते करण्याची हिंमत आणि दमखम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि सध्याच्या घडीला प्रयत्न सुरू आहेत आणि आणखीन एक जबरदस्त फटका इन बिटवीन आला. इथे मिळतील 4 धावा. रनचेज अवघड, पण सध्याच्या घडीला आता कमर कसली आहे आणि आपल्या टीमसाठी खेळतोय आणि लाजवाब खेळतोय. नो बॉल आलाय, बॉलही बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा हा 3रा चौकार. या 5 मिळतील आणि 5च्या मदतीने स्कोर कार्ड आता 26 वरती जाऊन पोहोचला. 26 चेज ऑन. आणि खर तर जे आमचे खेळाडू असतील, जे प्रेक्षक जे बाहेर उभे आहेत सामन्याचा आनंद घेतात, त्यांचे मी कौतुक करेन की बॉल जसा बाहेर जातोय क्विकली ते आतमध्येही फेकतात. थँक्यू सो मच, असे सहकार्य आम्हाला करा. पण इथे सध्याच्या घडीला सहकारी आपल्या संघासाठी जबरदस्त करतोय बॅटर रोहितचा. बॅट मधनं लगातारचे 4 चौकार आलेत आणि स्कोर कार्ड 30 चा पदा फलकावरती. 3च बॉल झालेत, 3 बॉल अजून बाकी आहेत. पण या ओव्हरमध्ये कॅल्क्युलेशन आता गडबडलंय. आणखी एक ड्राईव्हचा फटका, पण आता फिल्डिंग चांगली फिल्डिंग राखली. रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. सध्याचा घडीला हा सामना ज्या प्रकारे स्पेशली रोहित बॅटिंग करतोय, रोहित जर खेळला तर मॅच इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट बॉल, नो बॉल कॉल. आणखीन एक अतिरिक्त रन आणि अतिरिक्तचा साग्याने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. टीम टोटल 32, 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 86 रन चेज. रिव्हर्स खेळायचा होता, पण बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट इथे आलं नाहीये. डॉट बॉल पण येतोय. एक निर्धाव चेंडू देखील प्रेशर बिल्डअप करणार आहे बॅटिंग टीमवरती. दॅट्स वाय म्हटलं ना की रनचे सोपा नाहीये, पण इथे ना गोलंदाज देखील थोडी मदत बॅटिंग टीमची करतात, कारण ज्या प्रकारे बॉल टाकले जातात बघा. नो डाऊट अवघडच आहे अंडरआर्म क्रिकेट. तुम्हाला एक नो बॉलची लाईन देखील असते, त्यात तुम्हाला इथे झाली आहे गडबड. बघा जो उल्लेख मी करतो तो की अंडरआर्म क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर अवघड काय असतं की एक नो बॉलची एक लाईन असते, त्यातल्या त्यात जिथनं तुम्ही रनअप हलका घेता तिथेही लाईन्स असतात, त्याही पाहाव्या लागतात. स्कोर कार्ड मी पोहोचवतो. स्कोर कार्ड 37 आहे, 37 आणि जिंकण्यासाठी आणखीन करायचं आहेत रन्स 49. 49 धावांचं आणखीन आवश्यकता आहे आणि खेळ राखला त्या 3 ओव्हरचा. रिक्वायर रेट आता थोडा कंट्रोलमध्ये आला, कारण बघा याआधी आपण 20 रन पर ओव्हरचा उल्लेख करत होतो, पण आता तोच रिक्वायर रेट खाली पडलाय 16च्या आसपास. आणि त्याचमुळे आता मॅच मध्ये कमबॅक झालं बॅटिंग टीमचं. ड्राईव्ह केला, इथे फिल्डर आहेत. मग गोलंदाजांना काय करायचं, बेसिक्स फॉलो करायचं. डॉट बॉल हवेत, डॉट बॉल येतील, प्रेशर ऑटोमॅटिकली बिल्डअप होईल बॅटिंग टीमवरती. त्याचमुळे ना या क्षणाला विकेटचा विचार न करता इथे थोडा ना चतुर बनावं लागेल. इथे बॉल डायरेक्टली गेला की 1 बाउन्स गेला, 1 बाउन्स गेला. आणखीन 4 धावा. रोहित जोपर्यंत खेळतो तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहेत, पण हे पहा टॅप केला, इथेही 4 मिळतील.
महत्वपूर्ण खेळी आपल्या संघासाठी करतोय, कारण 86च्या या रनचेजमध्ये आपल्या टीमसाठी एखादा बॅटर क्रीजवरती उभं राहणं महत्वाचं होतं आणि ते काम रोहित आपल्या टीमसाठी करतोय. सुभेदार वॉरियर्स सध्याचा घडीला इथे ना फाईट चांगली देतात या मॅचमध्ये. पण महत्वाची हीच गोष्ट आहे ना की फाईट देतात जरूर, बट ॲट दी एंड रिझल्ट. पॅनवरती बॉल, फील्ड आहे तिथे, बॉल दरम्यान फील्ड झालाय, रनआउटची शक्यता पिली तिथे झाली आहे, बट बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत. बघा ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की या क्षणाला फाईट देताय जरूर, बट मॅटर काय करेल की जी फाईट तुम्ही देताय, जे संघर्ष तुम्ही करतायत, ॲट दी एंड रिझल्ट देखील तितकाच मॅटर करतोय. कारण इतिहास ना तुम्ही लढले किती, बट त्यातल्या त्यात ना शेवटी ना जिंकलाय कोण त्याची चर्चा जास्त होते, त्यामुळे रिझल्ट जास्त मॅटर करतो. भरपूर सारा एक्झाम्पल मी देऊ शकतो, पण इथे यष्टांचा वेध घेतला. बघा एक्झाम्पल मध्ये ना सर्वात महत्वाचा एक्झाम्पल मी पोहोचवेल, बट त्याआधी इक्वेशन पोहोचवतो. रन्स झालेले आहेत 46, चेंडू लागलेत 12 मध्ये करायचे 30, करेक्ट. माफी सुद्धा 40 करायचं. या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या, 12 मध्ये 40 करायचं. बघा मी जी गोष्ट सांगत होतो की जिंकणं का मॅटर करतं. 2023चा ओडिया वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल, ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानची मॅच तुम्ही पाहिली असेल, तुम्हाला मॅक्सवेलचे डबल 100 आठवेल, बट पहिल्या 17 मध्ये इब्राहिम जाधरांनी बनवलेलं शतक कोणाला आठवणार नाही, कारण तिथे ऑस्ट्रेलिया जिंकली. हेच क्रिकेट आहे. बघा खरं तर 2015चा वर्ल्ड कप देखील मला आठवतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची ती मॅच मला आठवते की जिथे 135 वरती ऑल आउट केलं ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने. तिथे 6 विकेट ट्रेंट बोल्टचे आठवतील, पण मिचेल स्टार्कने घेतलेले 5 विकेट कोणाला आठवणार नाही. क्रिकेट असाच आहे. इतिहास बघा संघर्षाची नोंद आवर्जून ठेवतो, बट टाकल्या त्यात ॲट दी एंड रिझल्ट कोणाचा फेवरमध्ये आला, जिंकला कोण, त्याची चर्चाही जास्तच होते. आणि सध्याच्या घडीला आपल्या टीमच्या विजयासाठी ना एकटा लढतोय एका बाजूने, आणखीन एक जबरदस्त फटका रोहितचा बॅटमधनं येतोय. हा चौकार. सुभेदार वॉरियर्स लढतात त्या मॅच मध्ये, फाईट चांगली सुरू आहे. आणखीन एक ड्राईव्हचा फटका, आणखीन एक चौकार. क्या बात आहे रोहित, वा वा वा. रोहित खेळतोय तोपर्यंत हा सामना जिवंत आहे वॉरियर्ससाठी. चेंडू लागले ते 10 आणि 10 मध्ये आता करायचं 32. 32 धावांची आवश्यकता. ॲज अ कॉमेंटेटर मी हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू त्या मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. प्रेक्षक इतका अगदी वेळ काढून इथे आले, त्यांचाही पैसा वसूल झाला पाहिजे. इथे बॉल चांगला टाकला, डॉट बॉल दरम्यान येतोय. बेसिक्सचा आपण उल्लेख केला होता की गोलंदाजांना काय करायचं की डॉट बॉल, आणि डॉट बॉल इथे येतो. एक डॉट बॉल येईना रोहितलाही विचार करण्यास भाग पाडेल. 9 मध्ये 32 ड्राईव्ह केला, इथेही 4 मिळतील. पण आता समीकरण जे राहिलंय 8 मध्ये तुम्हाला 28 करायचं. 8 चेंडूंपैकी 7 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचं. हे कॅल्क्युलेशन आहे. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय खरा, पण येतोय डॉट. एक डॉट बॉल ना शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर टीमला ना या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाणार. आणि सध्याच्या घडीला हा डॉट बॉल महत्वाचा होता. डॉट बॉल आलाय 7 मध्ये 28, ड्राईव्ह केलाय 4 मिळतील, बट लास्ट ओव्हर मध्ये रोहित नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल आणि 6 मध्ये 24 करायचं. 6 मध्ये 24 म्हणजे प्रत्येकी बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या भेटीसाठी पाठवायचा तर काम बनेल, अदरवाईज बनणार नाहीये. 6 मध्ये 24 रोहित इंडिव्हिज्युअली खेळतोय. 42 42 धाब्यांवरती रोहित नॉट आउट खेळतोय. बट महत्वाची गोष्ट काय की जी मेहनत आपण केली आहे, जी फाईट आतापर्यंत आपण दिली आहे, त्या फाईटला सार्थक ठरवण्यासाठी येतं 6 मध्ये 24 बनणे तितकंच महत्वाचं आहे ना. बॉलर तयार होतोय. लास्ट ओव्हर प्रज्वल वरती विश्वास दाखवलाय. 6 मध्ये 24, 6-24 समीकरण. प्रत्येकी बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचा. सुरुवात लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय, पण हा डॉट बॉल फार महत्वाचा होता. आता यात नंतर 5 लिगल बॉल, 5 चौकार जरी आले तरी सुद्धा दॅट्स इट, कहाणी खतम. आणि रन घेण्याचा प्रयत्न, बॅटर पोहोचलेत की नाही पोहोचलेत. विकेट आली रन आउटची. आणि आता मला असं वाटते टू बी ऑनेस्ट की 4 बॉल राहिलेत, 4 लिगल बॉल टाकायचे, फक्त फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये बाकी आहे. बट कालच्या रात्रीमध्ये जे घडलंय ना, 1 बॉल मध्ये 9 देखील बनतात, ते आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं. सॉरी 10 बनतात, 1 बॉल मध्ये 10. ते देखील महत्वाची गोष्ट काय की सिक्सर अलाउड नाहीये, चौकार जागे, आणि त्यामध्ये 1 बॉल मध्ये 10 बनणं हा कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. 4 इथे जरूर मिळतील, पण या ज्या 4 रन्स आहेत ना त्या फक्त पराभवाचं अंतर इथनं कमी करणार आहे. पण हरकत नाहीये. सुभेदार वॉरियर्स जबरदस्त तुम्ही खेळले त्या पहिल्या सामन्यामध्ये.
फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातोय अंडर प्रेशर. लास्ट ओव्हर प्रज्वलने चांगलं टाकलं, बॅटिंग हे प्रज्वलने चांगली केली, त्याने फर्स्ट हाफ मध्ये अर्धशतक बनवलं आणि त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स हा जोरावरती अगदी एक सहज सोप्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर. बॉल किती लागले? शेवटचा एक, शेवटचा बॉल. अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम शिव